श्री गजानन महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमा. जय जयाची गणनायका लंबोदरा विनायका वास्तव त्रिलोका गौरी सुता नमितो तुझ. वाग्देवी देवी शारदे कृपा प्रसाद लाभू दे. मतिमंता बुद्धी दे वरदायिनी हो मज. तैसे न मग देवांगना कुलदेवते संत जना स्थिर करी मनमना. गजानन महात्म्य लिहावया. गजानन विजय ग्रंथ थोर भक्तजना आवडे फार. पारायण करती नारी नर समाधान चित्ता होत असे. प्रलय परी प्रपंचाचा भार. साहुनी करती व्यवहार कुणी होती लाचार. सेवान घडे हातुनी हुरहुर वाटे मनी. रथ व्हावे पारायणी रमावे वाटे चिंतनी. नतमस्तकी चरणी भावया. तयासाठी गजानना वाटली तिथली प्रेरणा. दुर्वांकुराची रचना हाती करून घेसी तू. स्तोत्ररूपी नमस्कार पठन मात्रे चिंता दूर. अनुभवती जनसाचार प्रचिती त्यांना येत असे. त्यांची साधना म्हणून चरित्र त्यांचे लहान. लिहावयाची कारण निमित्त मात्र मी असे. मूळ पोथी ओव्या फार. पारायणा लागे उशीर. तयास्तव हे सार थोडक्यात रचिले. उपास नाही त्यासाठी नामस्मरणे देव पाठी. भक्तातारी संकष्टी पाप ताप भयहारक. असा योगी गजानन शेगाव कन्या पावन. माध्यानी भक्तिजन अकस्मात पातला. माघवद्य सप्तमीशी आला ज्ञान रवी उदयाशी. सुखदायी सर्वांशी भाविकाशी तारावया. तिथेही अग्रवाल नाम त्याचे. बंकटलाल रत्न त्याची वाटे अमोल. गवसले हे भाग्य त्याचे. देवीदास नामी सज्जन होता तेथे एक जाण. काही कारणे अन्नदान घडले होते त्या गृही. उचिष्ट पात्रे बाहेर टाकली गृहासमोर. तिथे हा योगी वर गजानन पातला. नसे काही तयापाशी. पाहता वेढा भासे जनाशी. भोपळा एक पाण्याची वृत्ती सदा शांतती. पात्रावरचे अन्न कन खाई एक एक वेचून. भोपळ्यात नसे जीवन तरी न खंत मनी असे. अन्न परब्रह्म जाणावया केली असे. त्याने दिलेल्या जना लागी पटवावया कृती अशी करीत असे. बंकटलाल अग्रवाल पाहता झाला निश्चल. निक्तिवाचे त्या बोल योगीच कोणी प्रगटला. बंकटलाल नमिता झाला चिती संतोष पावला. वृत्तांत तोच कथिला देवीदासा कारणे. पंचपक्वानाचे पान देवीदास ठेवी आणून. गजानन करी सेवन सर्व एक करुनी. जना माझी दामोदर देव कामनी आणून नीर. पाणी आणावया सत्वर जाता झाला त्या गृही. समर्थांनी हास्य केले पाणी आळावरी प्याले. ब्रह्मोत्पोत भरले कृतीने त्या दाविले. नाही तेथे भेदाभेद रस गोडी तसा स्वाद. सर्वांठाई ब्रह्मानंद जाणणारे जाणती. इति श्री गजानन महात्म्य प्रथमोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय विघ्नहरा गणराया. एकदंता मोरया. तव कृपे लिहावया प्रेरणाही मिळत असे. दीनानाथा दीनबंधो कृपासागरा करुणा सिंधो. सुख शांती सर्वत्र नांदो. सद्गुरु समर्था गुरुवर्या. करावया लीला वर्णन स्फूर्तिदाता गजानन. पामरमी अज्ञान कार्य करवती तेच हे. भाव जाणून निबंकटाचा कृपाहस्त शिरी त्यांचा. जमा होता भक्तगणांचा निघुनी जाती अकस्मात. समर्थ जाता निघुनी ध्यास तोच नित्यमनी. गुडन लागे अन्नपानी क्षीण वृत्ती जाहली. काय झाले तुझशी भवानी रामपुसी पुत्राशी. बंकटलाल पित्याशी सांगे खोटेच पटवूनी. ध्यानी मनी गजानन भावे वाटे ते पूजन. शोधावया धावे मन भक्त खरा तोच असे. रामाचे पंत नामे एक ग्रामा माझी लौकिक. ऋतीचा तो सात्विक हेतू बंकटे कथेला. वयाने असता वृद्ध भाव त्याचा अतिशुद्ध. योगी पुरुष तो सिद्ध असावा ऐसे वाटत असे. तब सुकृत सत्य जाण तुझ झाले दर्शन. नच पुण्याई वाचून घडे दर्शन योग्याचे. रामाजी पंत देशमुख बंकटात आविरे श्रीमुख. एक एक माझी भाक सद्गुरुशी मज भेटवी. बंकटलाल लाचार निघून गेले दिवसचार. परीन सुटला निर्धार गजाननाशी शोधण्याचा. गोविंद बुवा हरिदास राहत होते टाकडीस. येऊन श्री गावास महादेव मंदिरी थांबले. कीर्तनाचा होता वार जमला तेथे जनभार. होताची नामाचा गजर बंकटलाल प्रवेशला. पितांबर नामे शिंपी एक होता तोही भाविक. सांगे बंकट सकळीक हेतू तोच मनातला. ऐकून या समाचार योग्या पाहती समोर. संतोष वाटे मनी फार धाव घेती त्या ठाई. जोडून या करकमला माथा चरणी ठेविला. भगवंतची तया भेटला चित्ती पावला समाधान. वदती महाराज तया ते द्यावे चून भाकरी. ते बंकट पितांबर आनंदी ते इच्छा तीही पुरविली. चून भाकरी खाता खाता वदले पितांबर जाई आता. नाल्यास पाणी अल्प असता तुंबा भरून आणतू. घाण असे ते पाणी खराब केले गुरांनी. दुसरीकडून आणतो भरून वदता झाला पितांबर. गजानन वदले तयाशी दुजे जलन लगे मजशी. तेचा अन वेगेशी आज्ञा करते जाहले. तुंबा बुडेल ऐसे पाणी नव्हते कुठेही त्या क्षणी. न भरावे ओंजळीनी ऐसे त्यांनी बजाविले. तळवेपदीचे बुडतील ऐसेच नाल्याशी होते जल. होनी मनी निच्छल संत वचना पाडिले. मनात करून स्मरण तुंबा ठेविला असे जाण. तो तेथे खळगा होऊन स्वच्छ पाणी दिसत असे. चकित झाला पितांबर तुंबा भरून साचार. उचली पावले झरझर सद्गुरु राया देत असे. खरा भाव खरी भक्ती नामस्मरणे रंगली मती. तया भेटला श्रीपती उपासना फळा आली असे. मनी पाहुनी समाधान वदिती त्या ऐका कीर्तन. ऐकतो मी येथे बसून निरूपण येता रंगात.
विस्मृती गोविंद बुवा झाली. गजानन वदती ओळ पुढली अर्थबोधही त्यावेळी विशद करुनी सांगती. बंकटलाल गृही जाता वदे पित्याशी वृत्तांता. गृहा आपल्या आना आता गजानन त्वरित हो. मानून बंकट वचना घरा आणिले गजानना. सोमवार प्रदोष जाना दिन भाग्याचा लाभला. असता जाता दीनमनी पुजले आसनी बेसवूनी. चरणी मस्तक ठेवूनी आशीर्वच घेतला. भावभक्तीचा नैवेद्य अनेक पक्वानाचे खाद्य सेवून तृप्त योगी सिद्ध कृतार्थ करी भक्ताशी. इति श्री गजानन महात्मा द्वितीयोध्याय समाप्त. अध्याय 3. श्री गणेशाय नमा. जय जगच्चालका भगवंता तव कृपा तीच असता. काय ऊने सांग आता भक्त तुझा सन्निध. तूच सांभाळशी भार पतिताचा करीशी उद्धार. दिनांचा घेसी कैवार श्रीहस्त तुझा असो. अग्रवालाच्या घरी गजानन वास करी. भावजयांचा तयावरी कृपा प्रसाद लाभतसे. दूरदूरचे येती जन करीती तयाशी वंदन. हास्यमुखे करुणा घन वरदान तया देत असे. होता ऐसे काही दिन उदया येता नारायण. घ्यावया सद्गुरूचे दर्शन साधू एक पातला. होती तिथे गर्दी फार म्हणून उभा राहिला दूर. मनी एक चुरहुर पदस्पर्श होणे शक्य नसे. म्लानवदनी साचार गोसावी तो चिंतातुर. घेऊन या माघार जाणे तेही बरे नसे. भावतयाचा जाणून बदले एका गजानन. दिन बसल द्या घन बोलावून तया आणावे. इच्छा एक त्यांचे मनी गांजाची चिलम भरूनी. समर्थाशी अर्पण करूनी चरणी माथा ठेवावा. इतक्या माझी करती खून काढी बुटी झोडीतून. नवस तुझा घे फेडून वाया वेळ दौडू नको. गोसाव्याशी हर्ष झाला करता झाला विनवणीला. आठो माझा राहो भला नित्य नेमे आपणाशी. महाराज ठेवा चिलमीसी ऐसे वधून सद्गुरुशी. धन्य मानी जीवनाशी नतमस्तक तो होऊनी. वेदुरूच्या वदती गजानन चकित होती. वैदिक ब्राह्मण कधी गाती शास्त्रोक्त गायन लीला अग्नीत धाविती. चंदन चावल बेलकी पतिया नित्य गाती भजन्याची. या पदे हेची आवडेतया नित्य ऐकती भक्तगण. कधी वदती गणगणगणात होते. स्वानंदाचे येता भरते. मौनधारी कधी असती ते कधी भटकती वनिराणी. जानराव नावे शेगावात. देशमुख घराने विख्यात. प्रसंग त्याच्या जीवनात. व्याधीग्रस्त असे तोच हो. वैद्याने टेकिले हात. उपचार करूनी बहुत. जवळ आला कानांत. मती कुंठित जाहली. घाबरून गेली गणगोत. कुणी करती आकांत. होती सारे भयभीत. स्थिती तयाची पाहुनी. एक आप्त पुढे आला. तीर्थंगारा द्या हो याला. वचन ऐसे वदता झाला गेला बंकट सदनाची. सांगितला वृत्तांत सर्वांशी. का जोडिले समर्थाशी. वाचवा वाचवा बाबा याशी. पद तीर्था मागितले. चरण तीर्थ घेऊन भावे करुनी वंदन. परत गेला तो सज्जन. जानराव गृही ते धवा. करवी तीर्थाचे प्राशन. तीर्थ झाले अमृतपान. जानरावाचे चुकले मरण. साक्षात्कार घडविला. कधी सौम्य खडक कधी कधी वापरती भाषा साधी. कृपा होता टळती व्याधी. अनुभवती ते भक्तगण. समर्थापाशी भक्त एक. वृत्ती त्याची ती दांभिक. सद्गुरु दर्शना येता लोक. सांगे मीच दास असे. गजानन अंतज्ञानी. कोण कैसा घेती जाणूनी. फळ देती जैसी करणी. सेवकाशी त्या अनुभवले. विठोबा माळी नाम त्याचे. सोंग घेई साधुत्वाचे. कार्य त्याचे लुबाडण्याचे. म्हणून तया ताडिले. लाभ होऊन संताचा. खेळ त्याच्या दैवाचा. ऐशा परी शेवट त्याचा. गजानन दुरावला. इति श्री गजानन महात्मा तृतीयोध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. तू गजानन सर्वेश्वर. नाम स्मरता विघ्ने दूर. मोदक प्रिय दुर्वांकुर. पशुहाती शोभतो. अनंत होती अवतार. संत महात्मे भूवर. तया कारणे साचार. सुख समृद्धी पावती. आता ऐका पुढील कथा. बंकटागृही तुम्ही समर्था. बालका सवे खेळत असता. चिलम भरवी कौतुके. चिलीम पेटवण्या पाही. परिसाधन नव्हते काही. शोधून पाहता नाही इलाज कुणाचा चालला. वैशाख शुद्ध पक्षास अक्षय तृतीये जातो दिवस. बालक एक बदला तयास पाहतो जाऊन शेजारी. जानकीराम नामे सोनार. राहत होता थोडा दूर. मनात येता विचार. त्या गृही गेला असे. विस्त होता बागेसरित. बालक झाला हर्षित. गजाननास्तव विनवीत. मागे अग्नी तो तया. दिवस ना जातो जाण. परतविला बालक विस्तवावीन. होनी जानकीराम क्रोधायमान. वदता झाला तयापती. व्यावहारिक नसे तुम्हा ज्ञान. वाटे देव गजानन. चिलीम पेटवावी अग्निविन. उगाच भोंदू वाटतो. बालके होती चिंतातुर. मनात करती विचार. विस्तवा वाचून निलाचार. विनविक होऊन बैसले. गजाननने जाणले सर्व. सोनारास झाला गर्व. अक्षय तृतीयेचे पर्वणच विस्तवलेनी त्या मनी. चिलीम घेतली ती हाती. वद महाराज वदती बंकटापती. धरिरे काडीवरती. चिलीम पेटवली अग्निविने. इकडे सोनारा घरी स्वयंपाक झाला. बसविले आप्त भोजनाला. चिंचवण्याचा प्रकार भला याच दिनी होत असे. पक्वान वाढले पात्रात. चिंचवणे द्रोणात. पहा कैसे घडले अखडीत. चिंचवण्या तळ्या जाहल्या. उठले लोक जेवणा विरहित. एकही घासना पोटात. जानकीराम होई विस्मित. प्रत्यय तया दाखविला. मी माझे दाखविले अज्ञान. आता जातो तया शरण. धावून धरले चरण. क्षमा याचना मागत असे.
कळला तुमचा अधिकार लोळून घेऊ पायावर मी अजानले कृपामर कृपादृष्टी पाही आता ठेविला हस्त तया शिरी जाण्या सांगती माघारी चिंचवणे होई अमृतापरी आश्चर्यचकित तो जाहला चंदू नामे एक भक्त राहत होता शेगावात आणि काही असती ते तसे वे माझी स्वामीच्या चंदुस्पती महाराज कानवले देई मज आज न करी इतर आज उतरंडीत तुझ्या असती ते चंदुमुखीन घरी गेला विचारी आपल्या बायकोला उतरंडीत असेल कान्हवल्याला असल्यास देई सद्गुरुशी होऊन गेला महिना एक घरी जेवले असती लोक परिबुद्धीशी सद्विवेक पहा म्हणे तो ती जशी उतरून पाहता दोन कान्हवले येती हाता मोज झाला तया चित्ता धन्य म्हणती गजानन घातले चरणी दंडवत त्रिकालज्ञानी हा संत सुख समृद्धी जीवनात ते कृपेने लाभली माधव नामे एक ब्राह्मण आला ग्राम चिंचोलीहून संत चरणी होईलीन मोक्ष साधावया कारणे अट्टहासे करून राहिला अन्न पाण्या वाचून काया जाहली असे क्षीण मनमोन तो जाहला विनवती तया लागी जन सोड म्हणती उपोषण महाराजही पाती सांगून परिणमानी कुणाचे तो डुपे धरून अकराळ विक्राळ महाराज येती त्याचे जवळ माधव काढता झाला पळ वाचवा वाचवा म्हणून या मृत्यूस भ्याला खरोखर समर्थाने केला विचार प्रपंची त्यागीला आचार निर्धार करी नामाचा ऐसे वधूनी गजानन केले त्याशी पावन शुद्ध भाव आचरण उपासना जना सांगती इति श्री गजानन महात्म चतुर्थोध्याय समाप्त. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सद्गुरुनाथा सचितानंदा सुबुद्धी द्यावी मतिमंदा तव कृपे स्वानंदा आत्मनंदा देसी तू समर्थाचे आले मनी वसंत पूजा एके दिनी करावी ऐसे वधूनी कार्य तेच करविले बोलावले वैदिक ब्राह्मण करविले त्यांचे पूजन दक्षिणाते अर्पण शिष्या हाते करविली वाढला शिष्य परिवार म्हणून महाराज गेले दूर सोडून शेगावीचा शिवार कान्हा प्रति हिंडती महाराज फिरत फिरत आले पिंपळगावी स्थिरावले शिवमंदिर एक भले हेमाडपंथी पाहून घालून या पद्मासान बैसले समाधी लावून जाहाला असे अस्तमान गुराखी गुरे नेती घरा इतक्यात कोणी मंदिरात वन्य आला शिवाप्रत समर्था पाहिले तेथ आश्चर्य वाटे मनी त्याच्या कळवी वार्ता सकलास भेट देती मंदिरास हर्ष होई सर्वांस सानिध्य त्यांच्या बैसले कुणी करीती भजन मनोभावे पूजन शुद्ध भाव आचरण नैवेद्याशी ठेवती पुढे गुराके गेले गावात समस्त जना कळवी मात होती सकळ हर्षित साधुशी त्या पाहुनी राहिले तेथे काही दिवस काळजी वाटे बंकटास त्या मनी तोची ध्यास असतील कोठे गजानन शेगावीच्या बाजारी खरेदी करण्या काहीतरी पिंपळगावचे गावकरी मंगळवारी पातले भेट होई अकस्मात बंकटाने ते ग्रामस्थ सांगती एकमेकाप्रत महती त्या संतांची पिंपळगावी एक आवडली या कनेक करी तो लिलेया काय बनावे किमया संतोषमणी बंकटाच्या बंकट येऊन विनवित्या ते महाराज चला शेगावा ते भक्तगण उपोषित ते तुम्हास्तव राहती परत आणले शेगावात गजानन महासंत वास त्यांनी तेथे बंकटास्तव केला असे तेथून काही दिवसात निघून गेले अडगावात उन्हाळा तो रखरखीत माध्यान्ह काळी तृषित ते पाणी न पिळे प्यावयाशी त्रास भला ग्रामस्थाशी त्रासून ते जीवनाशी कष्ट करीती रात्रंदिन अडगाव होऊन आले अकोलीस शोधले पाणी प्यावयास भास्कर नांगरी शेतात महाराज येती त्याजवळी घड भरला त्यापाशी पाहता मागते जळ त्याशी नकार देऊन बदला त्याशी नंगा पिळतू अशिरे आमच्यासाठी असे नीर दुरून आणले डोईवर जाई येथून तू सत्वर वर्मी बोलतो बोलला महाराज किंचित हसले निघून ते दूर गेले विहीर पाहुनी थांबले परी कोडीच ती असे वृक्षातळी बसून डोळे मिटून करती ध्यान सचितानंद द्या घन विनोता प्रभूशी जाहला विरीस फुटले पाझर क्षणात भरले तीत नीर प्याले पाणी द्या सागर भास्कराने ते पाहिले धावून गेला त्यापाशी क्षमा करा पामराशी ऐसे वधून चरणाशी घट्ट धरूनी बैसला कृपा करती त्यावर समर्थतेचे योगीवर देऊन या अभयवर सन्मार्गाशी लाविले. इति श्री गजानन महात्मा पंचमोध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. सगुणावरा कृपा खरी असतात या काय दुरी सदैव तुझ सहायकारे भक्तराना उपासका हाच अनुभव येई त्याशी जो करी संत सेवेची रुद्धिसिद्धी परिचादाशी होऊन या राहती. आता पुढील कथा सुरस एका श्रोते सावकाश भक्त नेती मळ्यास कंसे खावया गजानना कंसे मक्याची घेऊन बंकटेई स्वयहून भाजण्या अग्नी चेतवून सकल बेसले सभोवती वृक्ष चिंचेचे अपरंपार आगे मोहळे तयावर होता ती त्याची धूर पसरल्या माशा चहूकडे गेले पळून सारे जण राहिले एकटे गजानन माशांनी अंग झाकून गेले ऐशेची जाहले महाराज असती शांत मक्षिकांची न त्या खंत नवलते पाहती भक्त सहनशीलता ती पाहुनी माशा मोहळ सर्वतेची रूप स्वमेव ब्रह्म हेची निज दिलेले दाविले साची आला धावनी बंकट होऊन गेला एक प्रहर भक्त झाले चिंतातुर काटे शरीरी अपार बोसलेले ते पाहती
बंकटलाला बोले वचन या सर्वाशी कारण मीच एक असे जाण दुर्दैवी मी खचितची. पाहुनी बंकटाची स्थिती पतून मग शिका लावे ती कौतुक ते सदावी ती सकल जनाशी ते धवा. काटे रुतले ते पाहून बंकट करी पाचरण चिमटा सोनार घेऊन आला असे त्या ठाई. अंगीचे रुतले काटे काढून शक्ती चिमटे मीच काढून उलटे दाखवतो ऐसे बोलती. ऐसे वधून गजानन श्वास धरती रोखून रुतलेल्या स्थलातून काटेवरती आणले. ऐसा पाहता प्रकार आनंद झाला सकला फार तो बघता अधिकार चकित ते जण जाहले. कंसे भाजून या भक्त आनंद बसले खात पतून गेले गावात जन समवेत समर्थाच्या. महाराज येती अकोटास भेटण्या बंधू नरसिंगजीस कुरु कोतशा आलीस मानुनी जय असती हो. नरसिंग विठ्ठल भक्त जन्म मराठा कुळात ईशचिंतनी सदारत श्रद्धास्थान ते जनतेचे. घनदाट अरण्यात वास करून एकांत नरसिंग राहती नित्य त्या संत हे भेटती. आलिंगिले एकमेका बसले असणे एका भावंड उरला परक आहे तूच करते जाहले. प्रपंच करून परमार्थ साधिला हेतू तो सार्थ ज्ञानोपासना यथार्थ करून राहिला निर्दोष तू. कर्मभक्ती योग मार्ग यांचाची घडो संसर्ग रंगवण्या अंतरंग हाच मार्ग सुलभ हो. जसे जसे कथन केले तसे त्याने मानले चरण भावे बंदिले परोपकारिणी संशय. तुम्ही आम्ही सर्व एक वृत्ती ठेवणी सद्विवेक संकटा झेलूनी अनेक शांती नांदवी या भुवरी. नित्यभावी भेटी घाटी अपराध घालून या पोटी गजानना कृपादृष्टी नित्य राहो आम्हावरी. अशक तुम्हा नसे काही योग क्रिया जाणत आहे भाव तुझा पर नाही बंधू धाकटा मीच हो. सोने जैसे वाहून कशी कमीपणा न येई त्याशी संत महात्मा हा गुणराशी साक्षात्कारी तुम्हीच हो. कान्हा प्रति दोन संत वार्ता पसरली अकोटात दर्शनासाठी जण तेथ येऊ लागले क्षणात ते. तितक्या माझी गजानन आधीच गेले निघून दर्यापूरच्या सन्निध्य जाण येऊन राहिले शिष्यास हवे. भेट देती वज्रभूषणा वेद पारंगत विप्रजाना शिवरगावी पूजनी अर्धधाना देत असे. प्रातकाळी नदी तीरी विप्र येता सदाचारी पूजापात्र तया करी योगीराज हा भेटला. उद्याचली मित्र आला तम अवघाची निमाला ब्रह्मानंदी डोलत बेसला योगी आयशा पाहितो. सूर्यासमान ती कांती अजानुबाहू गुरुमूर्ती वज्रभूषण हर्षला चित्ती अर्धपाद्य पूजिला. साष्टांग केला नमस्कार मुखे त्याची नाम गजर नभोदरीचा भास्कर प्रत्यक्ष भूवरी पाहिला. हृदयाची तया लावून दिले तया आलिंगन धन्यत्व पावे जीवन आशीर्वाद तया लाभला. पलतून आले शेगावात उत्सव मारुती मंदिरात नाम संकीर्तन गजरात अन्नदान करविले. तेथेची राहती गजानन बंकटा लावी परतून राहण्यायोग्य हे स्थान ऐसे म्हणून सांगितले. स्वामी राहती मंदिरी शेगाव झाली पंढरी भास्कर पाटील सेवा करी गजानन तव कृपे. इथे श्री गजानन महात्म्य षष्टमोध्याय समाप्त. अध्याय 7 श्री गणेशाय नमा. जय जयाची गणराया कथन कराव्या तव लिल्या तुझ लावीशी लिहावया हात धरून बालकाशी. मतिभूमी आज्ञान मा बालक तुझी हे स्थान. चित्ती तुझशी आठवण लेखनात या कधी तसे मारुतीचा हा उत्सव करीत होते रंगराव पाटील नामे खंडेराव धनिक होता थोर तो. संत सेवा घरी खरी त्यात लाभली जमेदारी उत्तम कुशल व्यवहारी बंधू त्याशी असती हो. लक्ष्मी नांदे सर्वा घरी तरी सर्व सेवे करी कीर्ती पसरली दूरवरी उस्तवा कारणे ती सती. महाची कुकाची कर्दाची आपापल्या रमतिकाची घराण्या उपदेशी गोमाजी समर्थ तेही नागझरीचे. कर्ताजीशी पुत्र सहा पुत्र विरहित कुकाजी हा जन्मदात्या पित्यापरी हा प्रेम करी सर्वावरी. वृद्धिसिद्धी राप्ती घरी खंडू पाटील कारभारी बंधू पाजन ते जरी सर्व मान देती तया. काही सज्जन काही उर्मट करीती जना सवे कटकट गजाननावरी रुष्ट होऊन छळ करती ते. गजानन योगेश्वर सहन करती साचार जे जे काही होती प्रकार परिनिरुत्तर असती ते. हसण्यावरी सर्व नेती समाधानी सदावृत्ती भास्कर पाटील सांगती सद्गुरूच्या राहितो. सहावेना अपमान म्हणून वदे तया लागून मंदिरीन राहावे आपण. भास्कर वदे परोपरी जाऊली अकोली ग्रामाची देती त्रास हे सकलांची सोख्यना मिळे जीवनाची उन्मत्ते राहती. गजानन वदती भास्कराते आवर घाली मनाते परमभक्त हे आम्हा ते सत्ताधारी जरी असती ते. जमेदाराशी उर्मटपण असे खचित भूषण म्हणूनच याचे वजन ग्रामवासियावर हो. पाटला माझी नामे हरी आला हनुमान मंदिरी महाराजा नमस्कार करी बिनवी कुस्ती खेळण्या. तू हारशील कुस्तीत नको पाहू माझा अंत परोपरी विनवीत असताना मानी तो तया. महाराज राहिले बसून उठवी वदे त्या लागून. पाहतो कैसा तू पहिलवान गर्व त्याचा हरावया. पाटील हरी पुढे आला बहुत यत्न करता झाला परी यश न मिळे त्याला झुंजता हो समर्थाशी. गजाननवत्ती हरी तेनच छळावे इतराते स्वाभिमानी कर्तव्याते करीत राही या पुढे. सद्गुरु समर्था पुण्यराशी उपकृत केले आम्हाशी सांगितल्या परी अहर्निशी राहू हेची सत्य असे. तेव्हापासून सर्वजण राहती नम्र होऊन गजाननाची शिकवण शिरसावंत्य मानिली.
परी होते काही कुटाळ, लहरे करण्या छळ, होऊन या उताविळ संता सान्निध्य येती ते. घेऊन उसाची मोळी, पातले ते राहुडी, भावना त्यांची खुळी, करीत या ग्रह ऊस खाण्या. अटांची मान्य करा, करू आम्ही ऊस प्रहारा. वळ अंगावरी ना जरा, दिसता मानू वंदे तुम्हा. महाराज असती मौन, तेच मानिती प्रमाण, हाती उसाते घेऊन धावून आले अंगावरी. भास्कऱ्या हृदयी तळमळ, वदे नकारे करू छळ, अंगी तुमच्या जरी बळ, रीत भरवी ही नव्हे. महाराजवती बालकांना त्रास झाला असेल कोणा, तरी तो शमवणे आपणा, विश्रांतीची जरूर असे. सर्वाभ्य सोडे समवेत, ऊस घेतला हातात, रस काढिला पात्रात, हातानेच तो पिळून या. जेवढे होते तिथे ऊस काढला सर्वांचा तो रस, प्यावया दिला सकलांच, श्रमपरिहार करावया. खंडूपाटला कळली मात, झाला असे तोही चकित, मार्दवताना त्या वाणीत, अरे तुरे वदत असे. गण्या गण्या गजानन, वाचे वदता निर्मळ मन, शुद्ध भाव अंतकरण, दुजेपणा मुळी नसे. खंडूचीच नव्हते मूलबाळ, निपुत्रिक वदती सकळ, कुकाजीचा वृद्धाप काळ, चिंतामणी करीत असे. आळव तसे गजानना, मनी त्याच्या तीच याचना, इच्छा दर्शवी पुत्राविना, जीवन कैसे जगावे. वदती संत गजानन, परमेश्वरी सूत्रजान, पुत्र होईल तुझ लागून, वचन सत्य ते जाहले. इति श्री गजानन महात्म्य सप्तमोध्याय समाप्त. अध्याय 8. श्री गणेशाय नमा. जय जय यमुना तटविहारा मधुसूदना, पतित पावना करुणा घना, गोप सखा नंद नंदना, वज्रभूषणा जगतपते, त्रिभुवन नायका गोपगणा, क्षण ही नागमे तुझ्या विना. राधा रमना कुंजवना, धेनू चारिल्या स्वे तुझी, कृपा करी यधुनाथा, नम्रचरणी तुझ्या माता, मार्ग दाखवी दीन अनाथा, हेच मागणे तुझ प्रती, तव कृपा असता खरी, स्वानंदाच्या उठती लहरी. लिखाण करण्या हितकारी, होईल पुढती निश्चय. कुकाजी साले मरण, खंडूची झाला मनी खिन्न, भावाभावात भांडण, भाऊ बंधकी सुरू झाली. देशमुखानी पाटील, दुईहीच गावातील, वाद वाढला त्यातील, विकोपास भांडण जात असे. ऐसाच काही घडला प्रकार, खंडू पाटला पडे विचार, गजाननावरी सर्व भार, टाकून दर्शना गेला असे. ठेवून पायावरी शिर, भावे केला नमस्कार, कृपादृष्टी आम्हावर असू द्यावी वदत असे. जाणून या भावनेशी, धरले त्याने हृदयाशी, करीत असे सात्वनाशी, द्यार्णव होऊनी. नाही भिण्याचे कारण, जावे आता परतून, पाटील निर्दोषी म्हणून सिद्ध त्यांनी करविले. गजानना विनंती करी, खंडू पाटील राहण्या घरी. नेता झाला सत्वरी, इच्छा त्यांची पाहून या. महाराज असतात सदनात, ब्राह्मण करती मंत्रघोष, वस्तीस्थान तेलंगनास, अकस्मात येती शेगावी. मंत्र म्हणता चूक झाली, सद्गुरूंनी ती दर्शवली, वेदवाणी पटविली. निदासनी बेसून या, वदते झाले ब्राह्मणाशी, वैदिक झाला तुम्ही कशाशी, निरर्थक साधनेशी, करणे योग्य नसेची हो. पोट भरण्या जरी ज्ञान, सत्य करावे विद्यार्जन, म्हणविता जरी ब्राह्मण, कर्मठ म्हणून वावरा. स्पष्ट करून उच्चार, गजानन वदती ते स्वर, न लावता उशीर, चकित केले विप्रांना. दिसावया परमहंस, विद्वत त्या अंगी खास, द्यावया जीवन मुक्तीस, सिद्ध योगी हा असे. खंडू पाटला बोलाविले, हस्ते त्याच्या दान दिले, ब्राह्मण ते संतोषले, गेले सोडून शेगावते. महाराजही कंटाळले, गावात राहून त्या भरले, पाटलाच्या मळ्यात आले शिवमंदिर ते पाहुनी. मंदिरा शेजारी ओट्यावर सावली असे थंडगार, निंबवृक्ष भरलावर आसन तिथे घातले, जागा असे ती छान, रमले असे तिथे मन, झोपडी द्यावी रे करून. वदते झाले कृष्णाजीची, असता पाटील सेवेत, घडली गोष्ट अद्भुत, 10वी गोसावी तितक्यात, त्या ठाई हो पातले. ब्रह्मगिरी गोसाव्याचे होत आम्ही शिष्यसाचे, मानस आमचे भोजनात, निवेदित ते जाहले शिरापुरीचे भोजन. मागते झाले सर्वजण, राहू म्हणती दिवस 3, नंतर पुरती जाणे असे. आज नसे अन्नदान, हजर असे भाकरीतून, त्याचा आपण घेऊन करा भोजन मळ्यात हो. भोजनोत्तर बसले जण, सुरू झाले निरूपण, कुणान रुसले प्रवचन, शब्द छलतो व्यर्थची कुजबुजती सुरू झाली. ब्रह्मगिरीच्या कानी गेली थोरयाहून गुरु माऊली, श्रद्धास्थान आम्हाशी ते. गोसावी तो रागवला, समर्थापाशी आला भला, चिलमी माझी गांजा भरला, भास्कर देत असे गजानना. चिलीम घेती गजानना, ठिणगी पडली पलंगी जाण, पेट घेई पांघरून, धूर निघू लागला, क्षणात भडकला अंगार, समर्थावतला भास्कर. उतराखाली सत्वर, सद्गुरुनाथा गजानना ते वदती भास्कराशी, आणा येथे ब्रह्मगिरीशी. नयनछिंदंती श्लोकाशी, सत्य करुनी दाखवावया. गुरु आज्ञा ती मानून, भास्कर करी पाचरण, ब्रह्मगिरी घाबरून, वदत असे त्याला नचण्यावे. धरून त्याचा तो कर, भास्कर ओढी फर फर. गजानना समोर आणून उभा करीत असे, नैनम दहती पावक, खरे खरावे शब्द देख. गोसाव्यास त्या धाक पडला असे खचितची, क्षमा मागे समर्थाची, ना ओळखले मी तुम्हाची. सद्गुरुवरा गुणराशी, नतमस्तक तो जाहला. इति श्री गजानन महात्म्य अष्टमोध्याय समाप्त. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा पांडुरंगा, भक्त वसला श्रीरंगा, चरणापाशी चंद्रभागा, सेविसी तुझ्या वाहते, करिता तिचे स्नान करी पापाचे शालन.
मनोभावे मंदून भक्त चिंतनी रमती ते मज द्यावे वरदान लिहिवी हे गुणगान सिद्ध पुरुष गजानन भाव सुमने वाहतो परिस्पर्शता लोहाचे सुवर्णस्तो करी त्याचे संत कृपादान ते कल्याण भक्ताचे करीत असे म्हणून मागणे हे सदया दया असावी प्रभुराया जड जीवाया ताराया महिमा सद्गुरूचा वर्णवी एकदा शेगावी टाकळी कर गोविंद बुवा कीर्तनकार हरिदास हे असती थोर शिव मंदिरी पातले लौकिक होता मोठ्यांचा जीर्णोद्धार मंदिराचा धनिक तो शेगावाचा भाविक तोही सत्य असे मंदिरात येता कथे करी घोडा बांधिला समोरी येथा जवळीला थामारी चावा तोची घेत असे स्थिर न राही क्षणभर तटातटात तोडी दूर पळून जाई वारंवार जवळ न येऊ देई कोणा लोखंडाच्या साखळ्या असती बांधावया भरल्या विसरून त्या राहिल्या टाकळी नामे ग्रामाची रात्र झाली असे फार झोपण्या गेले कीर्तनकार चोहीकडे पसरला अंधार टिवटिव टिटव्या करती त्या भयान वाटे परिसर कुणी न दिसे रस्त्यावर तितक्या माझे योगेश्वर येते झाले त्या ठायाशी घोडा होता उभा शांत महाराज झोपले पायात भजन वाचे गणगणगणात वृत्ती रंगून गेली असे शंकाई एकमनी घोडा वाटे जायला सुटुनी म्हणून गोविंदबुवा मधून येऊन पाहती घोड्याशी त्या घोडा होता उभा शांत नवल वाटले तयाप्रत जवळ जाऊनी पाहत दृष्टी पडले गजानन केला समर्थाशी नमस्कार ठेवूनी पायावरी शिर चिता करूनी आस्थिर स्तवन मानशी करीत असे भाग्य त्याची फळाले खटाळ घोड्याशी आकळले सखा सोयरा तू असे या दिनाचा उजळून देई या मार्ग जीवनाचा जोडून या कर बुवा निघाले सत्वर नित्याचा व्यवहार करावया कारणे दूरदूरचे येती जन गजाननाचे घावया दर्शन मनी पावती समाधान प्रसाद लाभता संताचा बाळापूरचे दोघे जण सद्गुरुचरणी होती लीन नवस केला तो विसरून गेला ऐसे जाणवले दुसऱ्याही वारीशी येता जाण गांजा गेले विसरून समर्थतेच बोलून दाखवते हो जाहले बाळकृष्ण नामे रामदासी राहत होता बाळापुराशी सज्जनगडी दर्शनाशी नित्य नेहमी जात असे पत्नी राही ती सांगाती चंदनाच्या चिपड्या हाती नामस्मरणे रंगून जाती ऐसा नित्यक्रम असे सदा करी अन्नदान अतिथी विप्रातोष उन निजगामी येती परतून पुरुषार्थाची साधन्या वृद्धापकाळ पुरती येता होईल कसे सद्गुरुनाथा सेवान तुमची होणे आता शक्य वाटते या मनी विचार ऐसा येता मनी वृत्ती होई दिनवाणी अश्रू तळपती लोचनी ध्यानी समाधी लागली स्वप्नी येऊनी रामदास वत्ते झाले बाळकृष्णास घरीच करणे उत्सवास दर्शनास येईन मी तेव्हापासून बाळापुरा उत्सव नमीचा होई साजरा 9वे दिवशी 2 प्रहरा दर्शन देती गजानन वाट पाहता समर्थाची दिशे मूर्ती तिच साची ऐशापरी आस त्याची प्रवृत्ती हो जाहले वचनाची त्या झाली पूर्ती गजानन ते निघून जाती समाधान पावलाची ती बाळापुराशी विप्रतो गजानन रूप रामदास श्रद्धा भावे दर्शनास लागो मना तोच ध्यास अघात लिला तयाची हो इति श्री गजानन महात्मा 9मोऽध्याय समाप्त अध्याय 10वा श्री गणेशाय नमा अनंतरूपा नारायणा तूच रक्षशी भक्तगणानच कोणी तुझ्या विना जगज्जीवना मजा आता देवादिदेव गजानन वदी गाती गुणगान चरणी भावे मंदून कृपा प्रसाद मागत असे गजाननाच्या आले मनी राहावे अमरावतीस जाऊनी आत्माराम सदनी येऊन या ते राहिले आत्माराम पुरुष थोर होता त्याचा अधिकार ग्रामा माझी उदार प्रभू घराने असे त्याचे येता गृही गजानन घातले त्या मंगलस्नान केले भक्तिभावे पूजन हार कंठी घातला पंचपक्वानाचे भोजन देऊन केले तृप्त मन दक्षिणाती देऊन चरणी मस्तक ठेविले दर्शनाकारणे येती जन दर्शन घेता समाधान कित्येकांना ते चरण स्पर्श करावया मिळेची ना अति झाली असे दाटी करती भाविक लोटालोटी घालावया हारकंठी भाग्य विनीन घडत असे जिथे जिथे इच्छा होई गजानन स्वये जाई तया लागी पुन्हा ही खचितला भावी लागते खापडे गृहस्थ यांचे घरी महाराजांची केली स्वारी वकील सनधीच खरी अपार संपत्ती देत असे षोडोपचारे झाले पूजन आशीष देते गजानन सदन झाले ते पावन समर्थ चरण लागताची ज्यांच्या ज्यांच्या मनी भावतया भेटला हा देव कुणी असो रंकराव सकल समान होत्या ठाई राहून तिथे काही दिवस महाराज येती शेगावास त्याच ठाई मुक्कामास मंदिरी शिवाच्या राहिले कळे असे पाटलास कृष्णाजी दर्शनास विनवी चालण्या मळ्यास परी तेथीची ते राहिले सर्वांची जाणूनी मन केले असे समाधान होईल आपली इच्छा पूर्ण ऐसे वाचे बदले ते हरी पाटील नारायण तैसी इतरही सर्वजण होती परी त्या लीन कृपा प्रसाद लाभावया सखाराम असोलकराशी पाटील मागती जागा मठाशी पटले ते महाराजांशी पावनभूमी तीच हो परशुराम सावजी भास्कर गणेशाप्पा पितांबर अनेक भक्त असती थोर महाराजा सनिध सेवेशी बाळाभाऊ भक्त खरा सोडून या घरदारा गजाननाचा आसरा घ्यावया तेथेची राहिला स्वार्थ साधू भक्तगण महाराजा सांगती विनवून द्यावे यासी घालवून नच ठेवावे जवळी हो गजानन घेती हाती काठी मार मारती भास्करा पाठी सत्य ठरली ती कसोटी वळणा उठला अंगावरी
कळला त्याचा अधिकार, लाभला शिष्य हाची थोर, जैसा सुवर्णा सोनार कस लावून पाहत असे. बाळापूरचा सुकलाल, मारवाडी अग्रवाल, त्याची गाय खट्ट्याळ, मारकुंडी फार असे. मोकाट फिरे गावात, धान्य खाई दुकानात, जन झाले अतित्रस्त, हाती न सापडे कुणाच्याही. कुणी म्हणती या गाईला घेऊन जावे शेगावाला, जसा घोडा शांत झाला कृपा गजानन करतील. फाशी टाकून धरली गाय, गाडीत घातले बांधले पाय, शेगावी न्यावया उपाय, ग्रामस्थांनी केला असे. दृष्टी पडता गजाननाची वृत्ती पालटली धेनूची, दोरखंडे सोडण्या तिची, महाराज स्वय येती पुढे. खाली घालून या मान, चाटू लागली ती चरण, अग्रवाल करी दान, गजाननाची त्या गायीचे कारण, ज्याचा लक्ष्मण विप्र एक धनवान. पोटरोगी असह्य जाण, कीर्ती ऐकून येत असे, पत्नी त्याची जाई शरण, गजानना मागे वरदान, पतीचे वाचवा प्राण, शमवा या यातना. आंबा होता समर्था करी, तोच फेकला अंगावरी, खाया देई पतीस सत्वरी, व्याधी मुक्त तो व्हावया, आज्ञेचे करी पालन, झाला रोग निवारण, कृपाळू तो द्या घन, गजानन धन्वंतरी. इति श्री गजानन महात्म दशमोध्याय समाप्त. अध्याय 11. श्री गणेशाय नमा. अलौकिकही तुझी कृती, सुर नर तुझला भावे पूजती. ब्रह्मानंद श्री गुरुमूर्ती, सगुण उपासक गजानन. भोलानाथ गंगाधर, गिरजापती उमाशंकर, हर हर शंभो हे महेश्वर, करुणा सागर विश्वनाथ तू. महाराजांचा परिवार, पाटील मंडळी प्रियतांबर, प्रिय भक्त तो भास्कर, कुत्रा ते अशी चावला. श्वान होते पिसाळलेले, तेने लोक तेच भ्याले, उपचार भास्करावरी केले, सर्व ठरले निरर्थक. भास्कर म्हणे गजानन, हाच माझा वैद्य जाण, मजला जावे घेऊन तेच करणे योग्य असे. गजाननापाशी तया नेले, वृत्तांतासी ऐकविले, हसून महाराज बदलले, भोग भोगावा तो लागेची. प्रारब्ध भोगतो होता, झाला कुत्रा चावता, कृपादृष्टी ती होता, मृत्यू टळे भास्कराची. केली होती संत सेवा, तोच लाभला त्याशी मेवा, अंतरीच्या शुद्ध भावा, पुरावा हाची योग्य असे. शिवरात्रीशी त्र्यंबकेश्वर दर्शना येती, योगेश्वर शिष्यासहित साधूवर पंचवटीशी राहती. राहिले तेथे काही दिवस, परतून आले शेगावास, भेटून श्यामसिंगास येऊन म्हणती अडगावा. अस्ताऊस तो रामनवमी, श्यामसिंग शेगाव ग्रामी, येताच संधी नामी, गजाननाने अडगावा. असता तिथे समर्थ स्वारी, भक्तगणांचा कैवारी, भास्करास त्या ताडन करी, अपराधी तो म्हणून या. जनवदती सोडा त्याशी, चुकला जरी कर्तव्याशी, दृढ भाव त्या चरणापाशी, सद्गतीत तो जाहला. बाळा भाऊस देवी मार, म्हणून घडला हा प्रकार, करायाचा काही विचार, गजानन बदले कौतुके. पाटील भास्करा कारणे, 2 दिवस इथे राहणे, इहलोक सोडून जाणे, लागले ऐसे संत वदती. संतवाणी खरी झाली, मुक्ती भास्करा मिळाली, द्वारकेश्वराजवळी समाधी तया देवबिली. अन्नदान भंडाऱ्याशी, अडगावी ग्रामवासियाशी, घ्यावया प्रसादाशी, कावळे येती अति तेथे. त्रस्त होती जन हा कथा, कावळे ते अन्न खाता, कृपाच तव दयावंता, क्षणात त्या पाठविले. बदले काय ते संत एका, आज आले उद्या नका, नका देऊ जना मोका, तुम्हा ताडन करावया. तेव्हापासून नच आले कावळे त्या स्थानी, भले संते वचन मानिले, महानता तीच संतांची. पडला असता दुष्काळ, नद्या विहिरीत नव्हते जळ, हताश होती जनसकळ, शृंग लावले विहिरीची. आत होता कारागीर, खडक फोडेना ती प्रहार, झाला तो लाचार, उपाय त्याचा चालेना. सुरुंगांची ती किम्या, खडक फोडण्या त्या ठाया, एरंड पुंगळ्या सोडाया, काम तिथे हो चालले. गणू नामे कारागीर, विहिरी माझी धरून धीर, बसला असता फुटला वार, स्फोट भयंकर झाला. गजानन कृपे वाचला, गणू सुखरूप राहिला, कपाल तोंडी तोंडा भला, येऊनी पडला त्या ठाई. गजाननाचा धावा केला, म्हणूनच गणू वाचला, ऐसा योगी लाभला, भक्त ताळण्या संकटी. इति श्री गजानन महात्म्य एकादशोध्याय समाप्त. अध्याय 12. श्री गणेशाय नमा. जय अंबे रेणुके माते, छत्र शिरावर असताते, काय उने त्या भक्ताते, लेकरू तुझे सर्वची. कुणी ज्ञानी कुणी अज्ञान, सकल मानशी तू समान, भवाब्धी माझी तारून नेसी माते तूच दया. सकल चिंता वाहशी, मंगलदायिनी तू होशी, हाके सरशी दाविशी, रक्षण करीती सकलांचे. तूच करवी सेवे ते दीन दयाळे, मम हाते कार्य चालवी हे पुढते, आशीर्वाद तव राहू दे. अकोल्याशी बचूलाल, राम भक्त अग्रवाल, सुटता त्याचा तोल, गजानना तू सावरीशी. महाराज येता अकोल्यास, वत्ते झाले बचूलालास, सावकार असता तू खास, चिंता कासया करीतोसी. जे जे आहे तुझ्या मनी, आले असे ते मम ध्यानी, करून घेई कैवल्य ध्यान दानी. सत्य हेची मान तू, अशी खरा दानशूर, घडावे वाटते कार्य थोर, रामाचे बांधी मंदिर, इच्छा हीच तव असे. एकता सद्गुरुवानी, बैसवले तया आसनी, मनोभावे तया पूजनी, आशीर्वाद तो घेतला.
महाराजा दिले दान ताटी भरून सुवर्ण, गजानन लावती परतून कार्य तयाचे ते करविण्या. पितांबर तो शिष्य त्यांचा, अशी शिंपी जातीचा लाभ त्या संत सेवेचा, भाग्य त्याचे थोर ते गज महाराज सांगती जाण्या दूर. दुखी तो झाला फार, सुटला वाटे आधार, आज्ञा म्हणून तो जात असे. कोंडोली नामे ग्रामाशी निघला असे तो प्रवाशी, सुकल्या आम्र वृक्षापाशी येऊन या तो बैसला. ध्यानी मनी गजानन नित्यातेचे चिंतन, गजाननाचे भजन मनोभावे तो करीत असे. मुंगळी असती तेथे फार, म्हणून चढला झाडावर, जिकडे तिकडे अंधार वनांतरी तो राहिला. उदया येता दीनमनी पाहिले त्या गुराख्यानी, वार्ता कळवली जाऊनी ग्रामवासी जनतेशी. तया पहावया जमले जन, मुखे चालले नामस्मरण, गजाननाचा शिष्य जाण कळून आले सकलाशी. खरे खोटे जाणण्याशी परीक्षाच ते घेती त्याची, सांगती हरित करण्याशी वृक्ष तोची पाटलाचा. सद्गुरूचे करिता स्मरण, पल्लवी फुटली ती नवीन. पाहता सकल ते जन करीती वंदन पितांबराशी, केला त्याचा बहुमान, गाती जन गुणगान सकलांशी श्रुत व्रतमान. गजानन शिष्य सत्य असे, इतिशी गजानन महात्मा द्वादशोध्याय समाप्त. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. संत महात्मे या भूपरी भक्तगणांचे कैवारी, सगुण रूप हे ईश्वरी, जन कल्याणास्तव असे. गोप सखा श्री हरी पावा धरी तो धरी, धेनुसारी दावनांतरी वसन करती पय पाना. कधी आता कृपादान, कोण मज तुझ वाचून देई मज अवधान. सेवा कार्य हे कराया, कुणी सज्जन कुणी दुर्जन, कुणी नास्तिक भाविक जन. मठा काने जमविती धन, सद्गुरुचरणी भाव असे. गजानन थोर संत लीला त्यांच्या अघटित, येईल जे मनात तेच करुनी ते दाविती. तेजोमय दीनमनी गजानन कैवल्य दानी, तिमिरा घालवूनी प्रकाशमय यवनी करत असे. समर्थ बसती ज्या ठाई, परकोट उभारून तो होई. अन्नछत्र पान पोई तया ठाई, नित्यची सद्गुरु पाहती काज. सोहळा पहावया आज, शेगावी जाता सहज पहावया मिळत असे. आपणाशी भक्तगणांच्या जे मनी ते चाले, सर्व घडूनी सहाय्य केले सरकाराने. ज्या ज्या परी गरज भासे, येता काही अडथळे समर्थ बदता टेटळे. गजानन कृपेमुळे सहज साध्य होत असे. इथे होती चमत्कार, घडले काही जे प्रकार. केले असती सादर संत वचना मानुनी. सवडत नामे गावात गंगा भारती होता राहत. कुष्ठरोगी अति त्रस्त, संत दर्शना तो पाथला. डोके ठेवले पायावर, चापट बसली गालावर. उभा ठाकला जोडले कर, कृपा सद्गुरूची भावया. लाथा बुक्या थापटा खाई, संत गजानन कृपा होई. थुंकले महाराज त्या ठाई, मलम मानुनी लाविला. घाण वाटली ती जनाला, जन बोलती टोचून त्याला. खंत नसे त्या मनाला, व्याधी रहित तो झाला. गंगा भारती वरे जना, वर्धन करावी कुचंबना. थुंकी नसे हा मलम जाना, विनम्र भावे सांगत असे. स्नानास बसते गजानन, तेथील माती ती आणून. तिथेच करून लेपन, पूर्ववत तो जाहला. सुगंध असे मातीस, भारती सांगे त्या जनास. सत्यन वाटे कुटाळास, पते तयाशी दाखवला. कुटाळ तो शरण आला, वंदिले गजानन चरणाला. गर्भ त्याचा तो निमाला, संत कृपेने सहजाची. नित्यनेम गोसाव्याच्या एक तारीवर भजनाचा, त्याच नामे रंगली वाचा. संतुष्ट गजानन ते जाहले, कुष्ठरोगी झाला बरा. पत्नी आली न्यावया घरा, त्यागले त्याने संसारा. काळ तिथेची घालवला. अनेक भक्ता किती तरी, चमत्कार होती नाना परी. लिहावयेसे वाटे जरी, ग्रंथ वाढेल त्या कारणे. रोग साथीचे जरी येती, गजानन त्या निवारिती. मनी असता श्रद्धा भक्ती, कल्याण त्याचे होत असे. धरी मनी शुद्ध भाव, कृपा करी सद्गुरु राव. स्थान पूज्य शेगाव, विदर्भ पंढरी सत्य जाना. रोग साथीचे येती, गजानन त्या निवारिती. मनी असता भक्ती, दर्शना जाती जन शेगावी. श्यामसिंग मुडगावाचा लाभ घेण्या दर्शनाचा. मार्ग धरी शेगावाचा, दरबारी त्या पातला. चरणावरी ठेवला माथा, वत्ता झाला सद्गुरुनाथा. मुंडगावी चलावे आता, इच्छा ममेही पुरवावी. महाराजगामी त्या जाती, चतुर्दशी रिक्त तिथी. अन्नदान करावे चित्ती, बेत त्याने ठरवला. महाराज वदती पौर्णिमेला, जीव घाली सर्वाला. न मानती वचनाला, सिद्धता ती जाहली. भोजनाशी जमले जन, पात्रावर वाढले अन्न. आकाशाले ते भरून, मेघगर्जना जाहली. वर्षा झाली जोरदार, अन्नाच केलं मातेर. श्यामसिंग तो लाचार, शरण गेला गजानना. भंडारा झाला दुसरे दिवशी, प्रसाद मिळाला सर्वांशी. संतोष पावला मानशी, कृपा प्रसाद लाभला. मुंडगावचा पुंडलिक, भाकरे नावाचा भक्त एक. असे अति भाविक, वारी शेगावाची नित्य करी. वारीशी जाता ज्वर आला, रस्त्याने न चालवे त्याला. आळवी मनी सद्गुरूला, ग्राम शेगाव ते गाठले. गजानना घातले दंडवत, पुंडलिक होई व्याधिरहित. आनंदले त्याचे चित्त, गंडा तळतळली खचितची. इति श्री गजानन महात्म्य त्रयोदशोध्याय समाप्त. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जय राघवा रामराया. सती कौसल्या तनया, दीन वसला तव पाया. भावपुष्पा वाहत असे, अजानुबाहू धनुर्धर. अशी कृपेचा सागर, दृष्ट सहाण्या अवतार. भारवाशी भक्तांचा, कृपा करी रघुनाथा. अनाथांच्या नाथा, सुरस लिहावी कथा. दासांच्या या हातुनी,
खेडागामी एक ब्राह्मण असे सदाचार संपन्न प्रपंच परमार्थ साधून कार्य आपले करीत असे. घरी येती पाहुणे फार घी अवघ्याचा समाचार सर्वावरी परोपकार व्रत हेची तो चालवी. कर्जाचा वाढला भार येई घरी सावकार पै फेडण्या कर्जलाचार. जीवनाशी तो त्रासला मनी करून विचार सोडिले ते घरदार. तीर्थाटना सत्वर जाव्या कानी निघत असे. स्टेशनावर घेता तिकिटाशी गृहस्थ भेटला एक त्याशी बदला त्या कुठे जाशी स्थिर चित्ता ठेव तू. तीर्थाटना जरी जाशी प्रथम वंदी संताशी गजानन असताशी गावाशी थोर महात्म्य खचितची विचार न करी अंतरी जाई आता सत्वरी उगीच भरते काहीतरी मनी चिंतने बरे नसे. अकस्मात भेटला ब्राह्मण मनी वाटेल असे लोकोन गेला असे गोंधळून आला असे तो शेगावा. दर्शन घेतले महात्म्याचे कथले सर्व तयासाचे हे तुझे जे असती मनीचे शंका निरसन जाहली. स्टेशनावर भेटले कोण घेतले का तया जाणून जा आता घरी परतून हेच सांगणे तुझं असे. आत्महत्या करू पहाशी होते जाणे हिमालयाची तासून या जीवनाशी करणे हे योग्य का असे. धन्य आहे मळाशी बाळभळीच्या त्या बुढाशी नशीब तुझे उदयाशी येण्या संधी ही पातली. होता रात्रीचे 2 प्रहर खोदण्या जाई सत्वर जाण करावा उशीर. परतून त्या लाविले जसे त्या सांगितले तसे त्या विप्रे केले. सत्यवचन ते झाले द्रव्य घडतो सापडला. शेगावी तो परत गेला दान धर्म बहु केला प्रेमानंदे नाचला. कृपाप्रसादे संताच्या सोमवती पर्व काळ पाहून करावे नर्मदा स्नान. सभे घ्यावे गजानन भक्तगणा वाटत असे. बंकटलाल मारुती चंद्रभान सवे त्यांच्या गजानन ऐसे अनेक भक्तगण ओंकारेश्वरी त्या पोहोचले. नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट. ना मिळे जावया वाट गर्दी अपारती लोटली. नावे माझी बैसून निघाली ते सर्वजण. खेडी घाट स्टेशन जवळ तेची करावया. नर्मदेच्या मध्यंतरी नाव आदळली खडकावरी खोज पडली तीज भारी. आत पाणी ते शिरले घाबरले सर्वजण. परिशांत होते गजानन मुखे चालले नामस्मरण गणगणगणात पोते हो. आम्ही न आपले ऐकले म्हणून का ऐसे झाले. अपराधी आम्ही आहोत भले वाचवा वाचवा प्राण हे. स्तवन केले नर्मदेचे गजाननाने स्वयंवाचे. पाणी ओसरले साचे नाव पूर्ववत जाहली. नर्मदेने घेतला वेश कोळीन रूप धरी खास. लावले नाव तिरास अवघ्यांनी ती पाहिली. चित्रकूटाचे नाथ माधव शिष्य त्यांचे सदाशिव. तात्या असे टोपण नाव दर्शनास आले शेगावी. गजान बसले जेवणास पाचारीनाथ शिष्यास. उशीर झाला तुम्हास येण्यास होया ठायाशी. माधवनाथ गुरु त्याचे भाग्य लाभले भोजनाचे. राहिले सेवन तांबुलाचे विडा नेऊन द्या त्यांना. वानबळे नाम त्याचे शिष्य माधवनाथाचे. स्मरण करता त्यांचे भेट हीच हो साक्षात. इति श्री गजानन महात्म चतुर्दशोध्याय समाप्त. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जय व्यंकटेशा वासुदेवा मनमोहना हे माधवा शेषशयना केशवा गोविंदा दामोदरा नमितो तुझ. करी पूर्ण मनोरथ तुझी हाकला अर्जुन रथ. अनाथाचा तू नाथ सखा तुझी भाविकाचा असो तुझ नमस्कार. हीन दीन मी पामर जन कल्याणास्तव अवतार. अनंत रूपे नटलाशी भक्त बसला द्या घना दावी. सखया तव चरणा नामी रंगवी ही रसना. कवनाते या गोड करी टिळकपाळ गंगाधर. राजकारणी अति चतुर कीर्ती झाली दूरवर. स्वातंत्र्य संग्राम गाजविला लोकमान्य नरकेसरी. जनतेचे हे पुढारी शस्त्रलेखनी हीच खरी. इंग्रजाशी झुंजला शिवजयंती उत्सवाशी. टिळकाले अकोल्याशी पाचारण केले गजाननाशी. मंचकावरती बैसविले खापर्डे दामले कोल्हटकर. विद्वान वक्ते असती थोर जनसमूह लुटला अपार. भाग्य खचित त्या नगरीचे कोणा वाटे गजानन. मध्येच गातील भजन परी धरून ते मौन. सभे माझी बेसती राष्ट्रोद्धार हाच खरा. करपी हाते गंगाधरा भोगले ज्याने कारागिरा. स्वातंत्र्य लढ्या कारणे पटवर्धन अपासाचे. राहणारे ते आळंदीचे स्नेही तेच टिळकांचे. आले असती उत्सवाची वऱ्हाडप्रांती अकोल्याची. सभा झाली वैशाख मासी अक्षय तृतीयेच्या दिवशी. सुयोग पर्वणीचा साधला सभा यशस्वी झाली खरी. टिळक गेले कारागिरी. टीकास्त्र सोडली इंग्रजावरी. शुद्ध भाव तो अंतरीचा. भूत भविष्य वर्तमान जाणती हे गजानन. जन असती हे सामान्य कर्तव्याची न जाणत्या. टिळक असता कारागिरी. गजानन तेथे प्रसाद भाकरी. खापर्ड्याची वदतीचा सत्वरी. टिळका कारणे ती द्यावया. मुंबईस गेले कोल्हटकर प्रसाद घेऊन भाकर. टिळक न करती अभेर कृपा प्रसाद तो स्वीकारला. मंडालाच्या तुरुंगात गीता रहस्य लिहिला ग्रंथ. गजाननाचा वरद हस्त श्री खचितची राहिला. कोल्हापूरचे करवीर गोविंदसूत श्रीधर. काळी उपनाव साचार गरिबीतच ते वाढले. शिक्षण तेही जेमतेम परिबुद्धी ती उत्तम. यशधंद्या माझी हा भ्रम दव्याळ जनाची नज शक्यता. टोगो यामा दोघे जण मित्र यांचे खचित जाण. सवे यांच्या विद्यार्जन थोर गुण हा लाभला.
नसे कुणाची ती मदत, घरी गरिबी अत्यंत, तयामनी हीच खंत, मित्र एक भंडाऱ्याची. श्रीधराने पत्र टाकून सविस्तर कळवी वर्तमान, मनात होते ते कथन मनसेशी त्या निवेदले. मनसे शिक्षक साचार, श्रीधरावरी प्रेम अपार, मजकूर वाचून करी विचार, मनी निर्धार तो करीत असे. ठरवती दोघे कोल्हापूर शहर, असे ते गुलजार, पत्रोपत्री व्यवहार निश्चित तो जाहला. घ्यावे गजाननाचे दर्शन, शेगावी त्या जाऊन, रेल्वे मार्गावर ते जाण, भावना अंतरीची जाहली. सद्गुरु चरणी ज्यांचा भाव, पेल तिरा लावी नाव, स्टेशन ते शेगाव, गाठली हो त्या दोघांनी. आले दोघे ते मठात, गजानन जोडले हात, जाणती सकल ते संत, आशीर्वाद तयाशी लाभला. विचार न करणे आता शांत ठेवा आपल्या चिता, सुयश तया चिंतता, कार्य सफल ते जाहले. लौकिकास पात्र श्रीधर, ग्राम लाभे कोल्हापूर, संत साक्षात परमेश्वर, सुपंत भक्ता सदाविती. दर्शनाचा योग येता, उचित घडले तत्वता, द्या घन सिद्ध हस्ता, शिरी आपल्या ठेवा सदा. इति श्री गजानन महात्म पंचदशोध्याय समाप्त. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमा. परशु असे शस्त्र हाती, कुमार जमग्नीचा मनती, स परशुराम माता ती, रेणुका ती मृगाचली. ताडिले ती निर्दुष्टांची, संरक्षण दिले द्विजाशी, परियाता का निष्ठुर होशी, माते अभिरी किसी बालका. गजाननाचा भक्त एक नाम, त्याचे पुंडलिक, महान हा भाविक, मुंड गावी राहत असे, शेगावेची करीवारी, गजानना ध्यायी अंतरी, कृपा तिच ते आवरी, सद्गुरूची त्या जाहली, भागाभाई नामे ठाकली, न राहत होती तिथे जाण. दंभाचार माजून भोंदी तसे सकलांना, बदली ती पुंडलिका, जन्म तुझा रे फुका, शेगावाशी जाशिका. सद्गुरु मानशी वेड्याशी, ताप तुझा झाला बरा, म्हणून करशी एर झारा, खातो कुणाच्याही घरा, पिशापरी तो राहतो. गुरु पाहिजे ब्रह्मज्ञानी, वेदांताशी जाऊनी, नित्य जो रंगे हरिचिंतनी, गुरु तोच खरा जाणावा. भागाभाई जशी सांगे, नादी तिच्या तसा लागे, अंजनगावी तिच्या संगे जाऊ, मने कीर्तनाची, केजाजीच्या शिष्या ते गुरु करणे ठरले होते, ऐसे मनी येताची ते जाण्या सिद्धची झाले. जाऊ म्हणे ती सकाळला, म्हणून पुंडलिक झोपला, स्वप्नरात्री पडले त्याला, दिगंबर पुरुष उभा दिसे. शेगावीचे गजानन देती त्याची दर्शन, मन जाई आनंदून, कानी त्याचे बोलता, माझ भीती दंभाचार लागते नारी नर, वृत्ती त्यांची ती कठोर, ऐशाशी गुरु का मानावे, तुझी असेल जी आस, पूर्वीन मी तेस. पुंडलिका लागला ध्यास, शेगावीच्या अवलियाचा, निरखून पाहता तो योगी, आला असे आपणा लागी, अंजनगावाचा तो ढोंगी, पुरुष तया जाणवला. नित्य भावया दर्शन, पादुका घेई तो मागून, करावया नित्य पूजन, मनी निर्धार ठरविला, पादुका तया देऊन, महाराज पावले अंतर्धान. पुंडलिका जाग येऊन सभोवर पाहू लागला, पहाट होता खरी, भागाबाई तो उभी दारी, चाल म्हणे ती सत्परी, अंजनगावाशी जावया. पुंडलिक तिज बदला, गजानन गुरु केला, पाठीराखा तो मला, दुजा न करणे गुरु असे, श्यामसिंग मुंडगावाचा भक्त तोही गजाननाचा, मार्गधरी शेगावाचा, दर्शना काढणे सद्गुरूच्या, परतून जाता आपल्या गावी, महाराज बदले भेट द्यावी, बाळाभाऊस सांगती नेण्या लावी, पादुका पुंडलिकाशी द्यावया, सद्गुरु आज्ञा घेऊन, श्यामसिंग गेला परतून, पादुका पुंडलिका देऊन, निघून गेला तो तेथुनी. राजा राम नामे ब्राह्मण, धंदा सराफी दुकान, कृपा संताची ती जाण, पुत्र दोन ते लाभले, गोपाळ त्र्यंबक नामे त्याची, श्रद्धा देवावरी साची, सेवा तीच गजाननाची, भक्तिभावे त्र्यंबक करी, इच्छा झाली तया मनी, द्यावी महाराजा मेजवानी, आवडीचे पदार्थ करूनी, भोजन आणले गुरुराया. विचारते साकरवराचा, झुणका भाकरी देण्याचा, निर्धार होई मनाचा, स्टेशनावरी तो पातला. वेळ झाला येण्या फार, गाडी निघून गेली दूर, दुसऱ्या गाडीस भरपूर वेळ होता जाण्याशी, परीन ढळला मानस, जाणे मनी शेगावास, झुणका भाकरी गजाननास, कवर गेला द्यावयाशी. वाट पाही योगी राणा, गेला तोची दर्शना, न करिताची भोजना, महाराज असती आसनी. कौराशी त्या पाहून हर्षित झाले गजानन, झुणका भाकरी मागून, घेती सद्गुरु खावया. आनंदले द्या घन, कौराशी दिले अभिवचन, कार्य तव सफल जाण, होईल ऐसे सांगती. भक्तमनी आनंदला, माथा चरणी त्या ठेविला, परतुनी घरी गेला, तारा आली असे गृही. नोकरीचे बोलावणे सत्य झाले गुरुकृपेने, तो भजे तयाऊने, नज काही घडत असे. ऐसा येती अनुभव, जिथे भक्तीचा अभाव, तिथे कैसा हा प्रभाव, पहावया मिळेल हो. इति श्री गजानन महात्म षोडशोध्याय समाप्त. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः.
जय जय लक्ष्मी रमणा शेषशाही नारायणा वैकुंठाचा तुचिराना भक्ता काने प्रगट श्री प्रल्हादास्तव नरहरी स्तंभा माझी श्रीहरी हिरण्यकश्यपू असुरी पोटविदारुनी मारिला उग्ररूप तव जरी प्रल्हादाचा कैवारी घिचे तया अंकावरी भक्त सखा तुची खरा तशी कृपा असो देवा मुंगी साखरेचा रवा गोड करून घेई सेवा हीच विनंती तुझा असो भक्तप्रिय गजानना अकोल्याशी त्या जाना स्वय देऊनी दर्शना त्या गृही राहाशी कृष्णा बापू चापटगावी बचुलालाने भेट द्यावी जिजाई पंडिक आणि नवी भक्त मंडळी असती तव खटाऊच्या गिरणीत समर्थ येती अकोल्यात मुक्कामाशी अवचित कल्पना नसता कुणासही विष्णुसनामे सावकार ग्राम ज्याचे मलकापूर घेऊन यावे हा निर्धार महाराजाशी आपल्या गृही म्हणून गेला अकोल्यास विनवता झाला भास्करास तो गजाननाचा शिष्य खास केले बोलणे तयासवे दिले तयाशी वचन मलकापुरी येईल घेऊन महाराजाची निश्चित जाण समाधान झाले विष्णुसाचे भास्कर बनवी सद्गुरूशी जाणे असे मलकापुराशी परी नकार देसी त्यासी अट्टहासे तो बैसला आग्रहास्तव गजानन गाडीत बसले जाऊन वस्त्ररहित पाहून कुजबुजन करती ते महाराज उठले तेथून नजर त्यांची चुकून डबा बायकांचा पाहून त्याच ठाई हो बैसले मूर्ती पाहून दिगंबर स्त्रिया घाबरल्या फार ओढळली साखळी अखेर कथिला वृत्तांत पोलिसाला येई अधिकारी पोलिसाचा हात धरी महाराजाचा यत्न त्याचा उतरवण्याचा परिणामांती गजानन अधिकारी केला स्टेशनाशी सांगितला वृत्तांत मास्तराशी स्टेशन मास्तर डब्यापाशी घेऊन याला त्वरित होय जोगीराज गजानन भक्ता द्रवेले त्याचे मन वरे जरी हे नग्न सोडून द्याव हो याजला असती हे संत थोर साक्षात भगवंत अवतार असे खचित मी लाचार गुन्हेगार नसती खरे अति आदरे केले नमन महाराजा घेतले उतरून पुढे जठार साहेब येऊन खटला तयावरी भरला असे व्यंकटराव अकोल्याचे देसाई घराने त्याचे कामानिमित्त येणे त्याचे आले असती त्या ठाई मंडळी जमली तिथे फार खटला ऐकण्या बंगल्यावर देसाई नामे गृहस्थ थोर जठार साहेब विचारतील काय असे इथे आज समोर दिसती महाराज आणि इतरही समाज जमण्या कारण काय असे जठारवती तयाशी कसेने ठावे तुम्हाशी चालवणे आहे खटल्याशी गजाननावरी भरला असे देसाई झाली मनी खिन्न विनंती करती कर जोडून भगवत मूर्ती गजानन खटला नका हा चालवू गजानन हा योगी राणा वंदनीय असती अवघ्यांना चूक झाली असे जाणा इथे तयाशी आणविले शिष्य भास्कर सवे आला खुर्ची दिली बसण्या त्याला जठारवती स्वामीला वस्त्राविने फिरणे योग्य नसे महाराज होते ते आसनी जठारास वदती हासुनी गुन्हेगारामी कायद्यांनी योग्य वाटे ते करा तयावदती आपण चिलीम भरावीन लावी क्षण ऐसे एकता वचन भानावरती ते आले 5 रुपये भास्कराला जठाराने दंड केला निकाल तो ऐसा दिला महाराज ठेवले विवस्त्र म्हणून एकदा अकोल्यास गजानन असता मेहताप येऊन एकमेका आलिंगन देते झाले त्या ठाई हिंदू आणि मुसलमान भेदन त्या ठाई जाण कराया जन कल्याण सिद्ध पुरुष ते खचितची नंतर गेले अकोटाशी भेट द्या नरसिंहजीशी जाऊन बसती विहिरीपाशी आत डोकावूनी पाहती बदती घडावे स्नान आत सोडूनी बसती चरण पाणी येई उफाळून स्नान घडले संतांशी यारे यारे सारे जण तीर्था माझी करी स्नान सकला करीती पावन अधिकार तोची सद्गुरूचा इति श्री गजानन महात्मा सप्तदशोध्याय समाप्त अध्याय 18 श्री गणेशाय नमः जय जय रुक्मिणीवरा पंढरीनाथा कुंडलेकानी किरीट माथा पितांबर कटी जगन्नाथा अनंत रूपे नटलासी द्वारका मथुरा वृंदावन तुझ्या कृपेने झाले पावन खेळगडी ते गोपगण जगत जीवना श्रीहरी दळूड लागला जनीशी वेड लावले मिरेशी उभा ठाकला पंढरीशी पुंडलिकास्तव विठ्ठला युगानियुगे भक्तगण तिथे येती घ्याया दर्शन दीनानाथ द्या घनपतित पावन तुसकी बायचा नामे भक्तीनं देपतीचे गजानन जातीने ती माळीन मुंडगाव ग्राम तिचे बालपणी लग्न झाले भाग्यात होते लिहिले संसार सुखना लाभले षंढपती तिचा असे माता पित्या दुःख ती करून द्यावा दुसरा पती विचारई ऐसा चिती भुलाई शिवरामा वदत असे शिवराम पिता त्यावर पत्नीस वदेन सोडी धीर नशिपीच नसेल संसार दोष तिचा काय असे करून पाहू उपचार भुलाई होई निरुत्तर तारुण्याचा अवसर बायजा सुंदर रूपवती थोरला धीर तिचं पाहून कामुक होई त्याचे मन बायजा सवे भाषण सप्रेमी तो करी सदा प्रयत्न केले अति त्याने नाकारिले त्या बायजाने पती पत्नी नाते जोडणे कदापिही मान्य नसे नित्य काळ हरिस्मरणी घातला असे बायजानी मिठी घातली शरणी लाज राखावी प्रभुवरा ज्येष्ठ धीर बायजापाशी हेतू वाईट धरून मानशी रात्रीच्या समयाशी उन्मत होऊन पातला बायजा होईल आचार परी धरून या धीर सोडा म्हणे अविचार पित्या समान मज तुम्ही अंगावरी टाकता हात पडला माडीवरून त्याचा सुत बायजा जाऊनी धावत बालका घेई उचलुनी खोक पडली डोक्यास बायजा लावी औषधास करणीचे फळ दिरास मिळालेच ना म्हणत असे
भुलाबाई आणि शिवराम पिता शेगावी येथे तत्वता महाराजाशी विचारता होई भाकित बायजाचे. जरी लग्न करशी बायजाचे पुत्र नाही नशिबी हिचे कल्याण करणे जरी हिचे घेऊन जावे स्वग्रामी. जेवढे पुरुष असते कोणी बंधुपिता समजूनी वागणे तिचे तुमानी विधी लिखित सत्य हे. बायजेशी झाला आनंद नामस्मरणी परमानंद ध्यानी मनी तो श्रीरंग पुंडलिका सवे राही सदा. पुंडलिका समवेत येई बायजा शेगावात पुंडलिक गजानन भक्त मुंडगाव हे ग्राम त्याचे. नित्य करीती दोघे वारी गजाननाच्या दरबारी शुद्ध भावतो अंतरी जननिंदाती होत असे. ही राहिल जन्मभरी वृत्ती सदा ब्रह्मचारी जनाबाई पंढरपुरी ऐशा प्रीती राहिली. खामगावाला भक्त थोर होता राजाराम कव्हर फोड झाला दुर्धर डॉक्टर अधिकारी आणविला. बहुत केले उपचार आराम नसे तिळभर कवराने टाकला भार सद्गुरु गजाननावरी. रात्रीच्या त्या समयाशी ब्राह्मण रूपे दाराशी हाक मारी कवराशी परी ओळख कुणानच त्याची. तीर्थंगारा घेऊन आलो शेगावाहून फोडाची द्यावा लावून तीर्थ पाजून हो द्यावे. देऊन तीर्थंगारा गेला ब्राह्मण माघारा फोड तो फुटला खरा अंगारा तो लावताची. पंढरपुरा गेले जन सभे होते गजानन पाटील मंडळी सज्जन. सुख सोहळा तो पाहती सर्व गेले दर्शनाशी सोडून मागे बापुण्याशी तो वदला गजाननाची दर्शन मजला घडवा हो. गजाननाने केली मात स्वय होती पंढरीनाथ बापुण्यास पडे भ्रांत कैसे अघडीत घडले हे. मृत श्वान जागविले भक्त गणा सुखविले कार्य असे थोर झाले. कृपेने तव गजानना इति श्री गजानन महात्मा अष्टदशोध्याय समाप्तम. श्री गणेशाय नमः. जय जय नंदननंदा मुकुंदा परमानंदा अनंतकंदा वज्रभूषणा गोविंदा. नमन तुझला श्रीधरा करुणा घना राधा रमनादीन वसला द्या घना. वज्रपाला राजीव नैना मागणे एकच तुझ प्रती. शेगावाशी मज न्यावे चंडी संताच्या घालावे. अभयदान मज द्यावे प्रासादिकही लिहावया. शेगावी असता संत आला दर्शना काशीनाथ. खंडेरावाचा हा सुत गर्दे घराण्यात जन्मला. कृपा झाली तयावर घरी आली असे तार. मन झाले असे आतुर खामगावा जावयाशी. तार घेऊनी हातात उभा शिपाई दारात. मजकूर पाहता त्यात समाधान त्या वाटले. हुद्दा मुन्सफीचा खास मिळाला असे होतयास. मोर्शीनामे ग्रामास जाणे लागले तयाशी. गजाननेती नागपुरी बुटी गोपाळराव यांचे घरी घराणे हे परोपकारी संत सेवा बीतसाचे. शेगावीचे भक्तगण महाराज जाता दुखी मन. आणावे त्या परतून इच्छा त्यांची तीच असे. शेगावेचे लोक आले बुटी सदनाशी ते गेले. सद्गुरु चरण वंदिले गोपाळ हरी पाटलाने. वदती गजानन पाटलाशी घेऊन चला शेगावाशी. इथे गमे आम्हाशी सांगती ते सकळजण. बुटी गृही भोजन घेऊन निघती गजानन. आशीर्वच त्या देऊन घरी गेले रघुजीच्या. राजे रघुजी असती थोर लोकी त्यांचा दूरवर. केला महाराजा पाहुणचार रामटेक मुक्काम गाठला. घेऊनी रामाचे दर्शन शेगावी गेले गजानन. हरिपाटलाशी घेऊन समागमे भक्ताच्या. धार कल्याणचे रंगनाथ स्वामी आले शेगावात. अध्यात्मातून संकेत देत असती एकमेका. वासुदेवानंद सरस्वती कृष्ण तटाके ज्यांची महती. कर्मयोगी ज्यांची प्रीती सिद्धयोगी तोही असे येणार येथे भेटायाची. सांगते गजानन बाळाशी प्रेमभाव हृदयाशी. ज्ञान संपन्न तो कर्मठ. स्वामी येताची आदर कथित केला समाचार. हर्ष झाला शे अपार हरिहर भेट ती झाली. करून गजानन वंदन गेले योगेश्वर परतून. मार्ग त्यांचा असे भिन्न आपणाहून खचितची. सांगती बाळा भाऊची गजानन ईश्वर भक्तीचे मार्ग. तीन व्रत वैकले अनुष्ठान हीच अंगे कर्माची. शुद्ध भावदीनता अंगी असावी तत्वता. भजनी पूजनी आस्था नामस्मरण हे सत्यची. योगी मुनी जे भुवरी कर्ममार्ग हा आचरी. तया योगी श्रीहरी होऊन त्यांचा राहिला. साळूबाई भक्त थोर ग्रामजीचे. वैजापूर वाडे घोडे माहेर. गजानन दरबारी राहिली वेदविद्येचा जाणता. गजानन ज्ञान सविता वैदिक कोणी वेदमंता चुकताची. सद्गुरु सांगती आत्माराम वेद संपन्न. सेविसे अर्पिले जीवन गजानन सेवे कारण. एकनिष्ठ भक्त तो स्वामी दत्तात्रय केदार. दुजा नारायण जामकर दूध ज्यांचा आहार. भक्त तीन जाहले मोरगावी. मालती पंत पीक होते शेतात. रक्षण पिकाचे कन्याप्रत. तिमाजी नामे एक होता. रास होती खळ्यात. तिमाजी झाला निर्दिस्त. गाढवे येऊन खात असती धान्य ते खळ्यातील. गजाननाने केली लीला जागवले तिमाजीला. गाढवे पाहता घाबरला महाराज अदृश्य जाहले. तिमाजी सांगे मालकाशी मारुती पंत न रागवले त्याशी. गजानन सांगता येता दर्शनाची प्रकार घडला तो तैसा. शके 1816 महाराज आले बाळापुरात. स्वारी बसली आनंदात बैठली समोर सुखलालाच्या. मूर्ती होती दिगंबर भाविक करीती नमस्कार. आला पोलीस हवालदार मारू लागला महाराजा. त्याचा परिणाम तो झाला आप्त गेले स्वर्गाला. हवालदारही न राहिला 15 दिवसातच स्वर्गवाशी.
पंढरपूर येथे गजानन चंद्रभागेचे केले स्नान, विठ्ठलाचे दर्शन घेतले मंदिरी जाऊन, जोडून या करा विनवले रुक्मिणीवरा, आता द्यावा आसरा चरणापाशी पांडुरंगा. हरी पाटील त्यावेळी होते तेथे सद्गुरू जवळी, आणि ती मंडळी विठ्ठल दरबारी असती ते. डोळ्यातून वाहते पाणी गजानना पाहिले सर्वांनी, आले शेगावी परतुनी चिंतामणी वाटत असे. सोडणार गजानन संगत झाले हे सर्वाश्रुत, मनी सकलांच्या तिखंत भक्त येती दर्शना. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज बदले सकलांशी, आता गणपती बोलावण्याशी यावे तुम्ही मठात. चतुर्थीचा तो दिवस आनंदात काढला खास, बाळाभाऊच्या धरले करास आसनावरी ते वैसवले. शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस. गुरुवासरी प्रहर दिवसाला प्राण रुधिता शब्द केला, जय गजानन ऐसा भला सचितानंदी लीन झाला. शेगावात संत तो, इति श्री गजानन महात्मा 19 समाप्त. श्री गणेशाय नमा. जय जयाची शारंगधरा, शिरावरी या ठेवी करा. जगन्नायका विश्वंभरा, सर्वच सूत्र तुझे हाती. दीनानाथा श्रीपती, कुंठित झाली असे मती. द्यावी सख्या अनुमती, कारे हे करावया. पापताप भव भय, हारी आता देय भय. मी वासरू तू गाय, प्रेमे पाहना पाजी तू. श्याम सुंदरा श्रीधरा, पतित पावन परमुदारा. पितांबर कटी मुकुटी तुरा कंठी, हारते शोभती. मना लागली हुर हुर, समाधिस्त ते झाल्यावर. नसे दावया कुणी धीर, हळहळती सकळ नर नारी. तुटली म्हणती कुणी नाती, ऐसे कितीक जन बोलती. परी तिचं असे भ्रांती, अदृश्य असता त्या ठाई. श्री गजानन शेगावात स्वप्न देती दृष्टांत. भक्ता लागी सुखवित अनुभव हाची येत असे. कोठडे नामे गणपत राहत होता शेगावात. राहिली म्हणून कंपनीत एजंट होता दुकानाचा. नित्यनेम दर्शनाचा गजानन गजानन बोले वाचा. परिपाठ हातयाचा मठा माझी जात असे. अभिषेक करून समाधीस भोजन घालावे ब्राह्मणास. विजयादशमी मुहूर्तास चिन्ह जाती करी सर्व. कांतावदे अन्नदान नेहमीच करता आपण. उद्या हे मोठा सण लक्ष प्रपंची असू द्यावे. रात्रीच पडले तिला स्वप्न, मूर्ती गजानन पुढे नग्न होत आहे. हे प्रयोजन याशी न अडथळा आणणे. खर्च नसे अनाठाई, ब्राह्मणा वाटणे गाई. परमार्थ करणे ठाई ठाई, या समपुण्य दूज नसे. पतीस झाली ती सांगती, आनंद नमावे त्याचे चित्ती. पालटली तिची ती मती, विचार मनी नच राहिला. लक्ष्मण हरी जांजाळास, अनुभवाला असे खास. बोरी बंदर स्टेशनास संन्यासी रूपाने भेटले. अजानुबाहू परमहंस, दृष्टीना सागरी दिसे खास. बोलले असती लक्ष्मणाचं, गजाननाचा शिष्य अशी तू. का होशी रे हताश, नचकडे हे आम्हास. काळजी असे तुझी त्यास, पुण्यतिथी केलीस साजरी. पुत्र शोक बापटाशी, असून आला प्रसादाची. खास म्हणून गेहासी, सत्य असेच ते सांगना. लक्ष्मण होत असे कष्टी, सुनेच्या ऐकुनी गोष्टी. समर्थ देती त्या पुष्टी, परी कोण असेल ते कळेना. आदरे केला नमस्कार, गुप्त झाले योगेश्वर. स्टेशन तेच बोरी बंदर, ध्यानी मनी लक्ष्मणाच्या. भेट देती अनेकांना, शुद्ध भावजे ठेवती मना. त्यांची पूर्वी कामना सत्य, संत गजानन औलिया. माधव मार्तंड असे जोशी, कळंबाचा तो रहिवाशी. रेव्हेन्यू ऑफिसर पदवीशी, ठेवी गजाननावर भरवसा. गुरुवार होता दिन, वाटे घ्यावे दर्शन. शेगावाशी जाऊन परतून जावे स्वग्रामा. शिपाई कुतुबुद्दीन बोलला त्याकर जोडून. आल्या भाळ भरून गाडीत जाणे बरे नव्हे. मन नदीस होता पूर, तरी हो मने नदी पार. दमनी करवी तयार, शेगावी जाण्या कारणे. झंझावात सुटला वारा, वर्षा होई पडल्या गारा. उडू पाहे वारा छपरा, घाबरले ते मानशी. पुरा माझी केले रक्षण. आले धावून गजानन, पैल तिरी पोचवून. रक्षण केले स्मरताची, अनेकाच्या अनेक व्यथा. निवारिल्या सद्गुरुनाथा, तुस काय वारी दीनानाथा. अनन्य भावे भसता तुझ तीर्थ अंगारा गुणकारी. नित्य करता तिथे वारी, जिथे गजानन हृदयांतरी. पावन होती ते भक्तगणा, खऱ्या खुऱ्या संताची. सेवा न जाई वायासाची, परिनिष्ठा मानवाची. जरावी लागे सत्यची. इति श्री गजानन महात्मा विश्वमोध्याय समाप्त. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जय अनंता अद्वैता, अविनाशा भगवंता. भव भय हरणा गुणातीता. ब्रह्मांड नायका नमितो तुझ असशी सर्वा ठाई. नतमस्तके तुझ्या पायी. नारद तुमरू तुझला ध्यायी. जगत जीवना जगतपते, हाते घडता पातकाशी. तूच निवारण करीशी त्याशी. धाव वेगी ऋषिकेशी, भक्त वसला दीनबंधो. पतित पावना तुझला म्हणती, सतेच सुंदर लखलख कांती. चक्र सुदर्शन धरले हाती, संहारक तू दुष्टाचा. जो जो येई भेटण्याशी, चिंता नेशी तू लयाशी. जे जे आवडे देशी त्याशी, पूर्णानंद तू व्यंकटेशा. पाप पुण्याची वासना, उपजवेशी तू नारायणा. पसाय दांती या दिना, कळस अध्याय गोड करी. श्रोत कथा तुझे गाणे, बघाती भक्तगण आवडीने. गजाननाची ही स्तवने, भाव पुष्पे ही समर्पिली. आता असावे सावधान, कळस अध्याय हा करिता कथन. करता करविता गजानन निमित्ताशी, कारण दास असे एकनिष्ठा असे. ज्याची सेवा करण्या गजाननाची, सार्थकता त्या जीवनाची. कृपा प्रसाद तो लाभता, बांधित असता मंदिर. काम करता शिखरावर, खाली पडला एक मजूर. हाताखालचा गवंड्याचा.
30 फुटावरून खाली देहयष्टी ती कोसळली. घडीव चिरे त्यास्तली तया वाचवती गजानन. एक बाई रजपुताची राहणार ती जयपूरची. बाधा तिसला भूताची तया कारणी ती आली. दत्तात्रयाचा दृष्टांत झाला ती असता जयपूरला. जाई तू रामनवमीला शेगावी गजानन दर्शनाशी. दृष्टांत झाला म्हणून आली मुलास घेऊन. उत्सव असता संपन्न सभा मंडपी बैसली. खांब तिथे दगडाचे उभे असती मंडपाचे. भाग्य उजळण्या त्या साध्वीचे. खांब तिथे कोसळला. खांब अंगावरी पडला. इजा मुळीनं झाली तिला. लोकांनी उचलला वाचले प्राण त्या बाईचे. पुत्र कृष्णाची पाटलाचा. परम भक्त गजाननाचा. रहिवाशी तो शेगावचा. घरी गेले गजानन. गोसाव्याचा असे बेस. मागती तया भोजनास. देती सद्गुरु हाकेस. दाराशी तो पातला. निरकून पाहता गोसाव्याशी. स्वामी गजानन दिसती त्याशी. धरून या हाताशी पाठावरती बैसविले. सुग्रास दिले भोजन. गोसावी पावला समाधान. आशीर्वाद त्या देऊन अंतर्धान ते पावले. श्री गजानन चरित्र असे हे परम पवित्र. निष्ठा सबळ पाहिजे मात्र. अनुभव तोची यावया. गजानन चरित्र अवतरणिका. उमजावी ही अनेका. याती आशेल थोडका. अध्याय 21 हा असे. मंगलचरणी प्रथम ध्यायी. गुरुदेवाच्या वंदन पायी. निवेदन या ठाई. सार तेच या असे. माघवद्ध सप्तमीशी. संत गजानन शेगावाशी. देवीदास सदनापाशी. प्रगट पाहते जाहले. बंकटासदनी राहिले मनोवांछित पुरविले. अकस्मात निघून गेले चिंतामणी बंकटाच्या. टाकळीकराच्या कीर्तनात भाविका दिसले संत. पितांबराकडून तुंब्यात पाणी त्यांनी भरविले. पुढील अध्यायी अनेका. चमत्कार येती भाविका. पार लावी जीवन नौका. संत कृपा तीच खरी. बालकस्ता ज्ञान. माता करवी संगोपन. तयापरी गजानन. भक्तगणाते सांभाळी. दृढ धरामणी भाव. रक्षण करिता हाच देव. श्री गजानन दयाळ नव. मनोरथ पूर्ण करीत असे. गजानना प्रिय दुर्वांकुर. 21 अध्याय हेच सार. भाव पुष्प चरणावर. सद्गुरुच्या या वाहिले. होऊन या सुचिरभूत. आसनावरी भावे स्थित. श्रद्धा भाव ठेवून मनात. चरित्र पाठ हा करावाची. माधव तनय पार्वती कुमर. ग्राम ज्याचे मेहकर. मुक्काम हली नागपूर. कळस अध्याय संपविला. पोषवद्य द्वादशी. गुरुवार कालयुक्त नाम समस्तर. श्री गजानन महात्मा साकार. कृपेने तयाच्या जाहले. श्री गजानन सद्गुरुनाथा. तव चरणी विनम्र माथा. शिरी ठेवा वरद हस्ता. अभयदान हे मागतसे. माता पिता दीनबंधू. कृपासागर करुणा सिंधू. योगी महात्म गजानन साधू. वंदन भावे तया प्रती. इति श्री गजानन महात्म 21 समाप्त.